श्री स्वामी समर्थ। आयुष्यात क्षमा करण्याची कला आपल्याला आली पाहिजे। त्यालाच आपण म्हणू शकतो आर्ट ऑफ फॉरगिवनेस। कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आपल्यासोबत घडते त्यावेळेस त्या गोष्टीबद्दल त्या व्यक्तीला आपल्याला क्षमा करून देता आलं पाहिजे। मग त्यासाठी वाट न बघता जितकं आपण फॉरगिव करत राहू तितकं आपण मोकळं राहत राहू आणि जितकं आपण मनात ठेवत राहू तितकं आपण कुठेतरी एक बोजा वाहतोय की काय असं होत राहील। त्यामुळे फॉरगिवनेस सोडत राहा। जितकं आपण सोडू तितकं आपण नवीन काहीतरी मिळवायचा प्रयत्न करू आणि जितकं आपण धरू तितकं आपण तिथेच राहू, कारण की सतत आपल्या मनात विचारात त्याच गोष्टी घुमत राहतात। त्यामुळे यांना कुठेतरी फुल स्टॉप देण्यासाठी आपल्याला फॉरगिवनेस ही एक कला आत्मसात करणं खूप गरजेची आहे। या कलेच्या माध्यमामधनं आपण इतके पुढे गेलेले दिसू की आपल्याला स्वतःला पण विश्वास नाही बसणार की ही इतकी छोटी गोष्ट जर आयुष्यात आपण अवलंबली तर आपलं आयुष्य किती बदल घडलेलं आपल्याला दिसू शकतं। त्यामुळे कुणालाही काहीही झाल्यानंतर माफ करून टाकलं पाहिजे। तोंडावर सांगता आलं तर सांगावं, नाही सांगता आलं तर ॲटलिस्ट मनातून तरी फॉरगिव करून टाकावं, सोडून द्यावं। ठीक आहे, मी माफ केलं। कोणी आपली माफी मागो अथवा न मागो, माफी मागण्याचे तर काय गोष्टी असतात त्यावर तर आपलं बोलणं झालंच आहे, पण माफ करण्यावर पण काय गोष्टी असतात हेही तेवढंच महत्त्वाचं आहे। कोणी आपली माफी मागितली तर माफ केलंच पाहिजे आणि माफी नाही मागितली तरी पण आपण स्वतःहून सोडून दिलं पाहिजे आणि पुढे जात राहिलं पाहिजे। याने खूप मोठ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये बदललेल्या आपल्याला दिसू शकतात। सोडत राहिल्याने नवीन मिळत राहतं आणि धरून ठेवल्याने नवीन मिळण्याला आपण जागा देत नाही। त्यामुळे सोडत राहा आणि नवीन घेत राहा। धन्यवाद।